हॅलो नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की तुम्हाला माऊलींचं आगमन झालं आणि हेही नाही सांगितलं की मी गावावरून आले। आणि हो, मी 4च दिवसात गावावरून आले। 2 दिवसाचा ब्लॉग टाकलेला आहे, पण नंतरचे 2 दिवस ना मी काही शूट केलं नाही त्या। आणि कालच्याही ब्लॉगमध्ये मला सांगायचं राहून गेलं की मी गावावरून आले। कोणी नोटीस केलं का नाही काय माहिती, पण मी सांगते की आता गावावरून आले होते आणि आजच माऊली पण येणार होते आणि त्यामुळे त्या मिस्टर गेले होते माऊलींना आणायला, मी काय गेले नव्हते। त्यामुळे सगळं शूट वगैरे केलं। तो ब्लॉग कोणी पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर इथे सकाळी सकाळी म्हणजे रायांश वगैरे गेला होता, मग घर वगैरे झाडून काढून म्हटलं देवपूजा करून घ्यावी। काल देवपूजा केली होती, पण जे माऊलींना आणायला गेले होते ना तर येताना फुलं वगैरे आणली होती यांनी, तर तीच फुलं रायांशने सगळ्या देवघरावर टाकली होती, तीच साफ करत होती सगळं। आणि आता इथं देवपूजा करून मला ना घराची पण साफसफाई करायची आहे। खूप सारे घाण झालेलं आहे घर, म्हणजे आता श्रावण महिना पण लागेल, म्हणलं आपण एकदा घर स्वच्छ करून घ्यावं व्यवस्थित आणि खूप फ्रेश वाटतं। आणि गावाकडनं आलं ना एकदा घर साफ केलं ना छान वाटतं। तुम्ही ते 2 दिवस जाऊ की 4 दिवस जाऊ, घर तिकडून गावाकडून आल्यानंतर ना एकदा घर पूर्ण डीप क्लिनिंग करावंसंच वाटतं बरं का। तसंही मला आता देवांना म्हणजे पितांबरीनं घासायचं होतं, पण म्हणलं आज एवढा काही वेळ नाही आहे, म्हणलं बरेचसं कामं होती मला, त्यामुळं मी फक्त आज देव धुवून घेतली आणि त्यानंतर त्यांची पूजा वगैरे केली। त्यानंतर संडे होता, त्यामुळे म्हणलं चला सकाळी सकाळी नाश्ता बनवूया आज काहीतरी, कारण मला कपडे खूप धुवायचे होते, गावावरून आली ती। सहसा आम्ही नाश्ता करत नाही बरं का, पण आज संडे होता आणि म्हणलं उशिरा स्वयंपाक केला तरी चालेल। आणि हे तर गेले होते रिक्षा घेऊन ड्युटीला, म्हणजे आता त्यांची ड्युटी संडे होता, त्यांना सुट्टी होती शाळेवरती, त्यामुळे ते रिक्षा घेऊन गेले। मग इथं म्हणलं चला मुलांना भूक लागते, एकतर सकाळी नाश्ता दिला आणि जेवण जरी उशिरा झालं तरी काही वाटत नाही एकदा नाश्ता केला की। आणि त्यांच्यासोबत म्हणलं आपण पण करून घ्यावं, कारण सांगता येत नाही दुपारचं आता जेवण किती उशिरा होईल, कारण खूप सारे कपडे असतात गावाकडून आलेली माझी। मी गावाकडे कपडे जेवढे वापरलेले असतात ना, जे धुतलेले असतात ना तेही मी धुत असते, कारण जरा आपल्या इथं धुतलं ना आणि कम्फर्ट वगैरे मध्ये ते टाकून ठेवून दिलं ना कपाटामध्ये, ते छान वास वगैरे येतो। नाहीतर आई आणली अशी ठेवली ना तर ते स्मेल राहतो बरं का बॅगमध्ये आणलेला। परत गावाकडे वापरलं असतं, घाई गडबडीत कपडे धुतलेले असतात, त्यामुळं म्हणलं आपण एकदा चांगले कपडे, आणि मी नेहमीच करते बरं का, गावाकडनं आणले ना की कपडे मी जे वापरलेले आहेत ते धुताचे, जे वापरलेच नाही त्यांची घड्याच मोडले नाही शक्यतो ते मी धुत नाही। आणि रायांशची ना तब्येत खूपच खराब व्हायला लागली, म्हणजे तो ठीक आहे असे काही त्याला, म्हणजे तो आजारी वगैरे नाही, पण त्याची ना तब्येत अशी खूपच कमी वाटते, नाही तर खूप हेल्दी होता तो। आणि सह्याद्रीचं तर काय सांगूच नका, ती जन्मल्यापासून ती तशीच आहे, तब्येत तिची काय वाढत नाही, तिचं 10 किलोच्या वर तर वजन वाढतच नाही। डॉक्टरांना वगैरे सगळ्यांना मी दाखवलं, पण ते म्हणतात वाढेल, आता वाढेल, कारण तुम्ही खाऊ वगैरे, आता खाऊ तर ना खूप छान पौष्टिक वगैरे खाऊ घालते बरं मी त्यांना, असं नाही की नाही खाऊ घालत। आणि रायांशपेक्षा ना सह्याद्रीचं जेवण छान आहे, तरी तिचं वजन काय वाढत नाही। आणि मला पण टेन्शन येते की तिची हाईट पण अजून वाढत नाही। ती आता 2.5 वर्षाची दिसते, पण 2.5 वर्षाच्या मानानं तिची हाईट तेवढी कमी आहे आणि वजन पण नाही आहे तेवढं। आणि मग दवाखान्यात वगैरे दाखवलं ना, तेच औषध 15 दिवस 20 दिवस त्यांनी का करून बघितलं, काही फरक पडत नाही। म्हणलं आपण आता घरीच काहीतरी म्हणजे उपाय करावा, पण आता हिच्याकडे लक्ष द्यायला गेलं ना की रायांशकडे दुर्लक्ष होतं आहे। तो खाऊन पिऊन सुद्धा एवढी लुकडी तब्येत झाली त्याची, मलाच त्याचं टेन्शन आलं की त्याची एवढी तब्येत का खराब होते। आणि तो खूप आगाव झालेला आहे, म्हणजे मस्ती खूप करतो ना, त्यामुळे सगळे म्हणतात की तो आता वाढीला लागलेला आहे, आणि जेवढी मस्ती करतील पोरं तेवढी त्यांची तब्येत म्हणजे अंगी लागतं।
तब्येत बारीक झाली तरी काय नाही, तो स्ट्रॉंग आहे असं तसं. पण असं आपल्याला वाटतंच ना की मुलगा आपल्या वेळे मुलं कसे हेल्दी राहावं, असे गुटगुटीत दिसावं. आणि रायांश लहानपणी खूप छान दिसत होता. चॅनलवर माझे ना त्याचे व्हिडिओज आहेत, नाहीतर इंस्टाला व्हिडिओ आहेत, ते जाऊन नक्की बघा. आणि म्हणलं चला एकदा भाजी टाकून देऊ. तर भाजी टाकली की जेणेकरून मग कपडे धुवायला बसलं तरी एक साईडला भाजी शिजते. आणि इथं ना घरामध्ये एकतर काहीच नाही आहे, आणि प्रत्येक वेळेस 2 दिवस झाला आले मी, प्रत्येक वेळेस वहिनीकडे जाऊन मागून आणते मी, कांदा असो, टमॅटो असो, मिरची असो. म्हणलं आता आज नाही मागायचं, म्हणलं आज आणायचं सगळंच. आणि आज एकादशी पण होती ना, त्यामुळे आम्हाला काही उपास नसतात. पण असं मन केलं की आज माऊली आलेत काल, तर आपण जावं आणि आरतीला पण जावं नाही का. आज एकादशीची आरती असते इंद्रायणीची. ह्याच्या आधी मी व्हिडिओ टाकलेले आहेत बघा चॅनलवर, पण ते काय मला जमलंच नाही बरं का. मी काय गेलेच नाही, कारण खूप वातावरण झालं होतं. आणि मुलं त्यात सह्याद्री ते ना आजकाल उशिराच झोपायला लागले, 4 वाजता झोपतायत ते. मग उठणार कधी, आणि परत संध्याकाळी पण ना 12 वाजतात त्यांना झोपायला. कारण 2-2:30 वाजता झोपावं म्हणलं ना, एवढं लवकर पण झोपत नाहीत मुलं. त्यांना बरोबर ना 3:30-4च्या दरम्यान ना त्यांना मग गुंगी येते झोपेची, मग तेव्हाच ते झोपतात. म्हणलं आता त्यांचे झोपे मग 2 तास झोपतात तसे 6 वाजेपर्यंत. पण जे 6ला उठले ना की ते खूप चिडचिड करतात बरं का. म्हणजे दिवस मावळायला झोपलं म्हणल्यानंतर नाही का ते आळस पडतो, त्याप्रमाणे होतं त्यांचं. तर इकडे मसाला डबा माझा पूर्ण खाली झालेला आहे, तोही मला घासायचा आहे. आणि साईडला बघू शकता तिकडे भरणे वगैरे ठेवलेत ना, तिथं तेलाचं ना, मी जे बॉटल वापरत होते ना ते प्लास्टिकच्या, त्याने खूप तेल गळालं होतं बरं का माझं. त्यामुळे मी आता ते ना जगामध्येच तेल ठेवलं आहे. सध्या मला छान माझ्याकडे कॅटली आहे ती, पण मला वाटते की नको काढायला, छान काहीतरी बॉटल वगैरे बघावं किंवा स्टीलचंच काहीतरी बघा. तेच चाललं आहे माझं. मला भेटलं तर मी नक्की तुम्हाला सांगेल. तर इथं दुधी भोपळा आणि थोडंसं फ्लावर होतं, सॉरी दुधी भोपळा नाही तर दोडका होता. दोडका आणि फ्लावरची भाजी केली मी, अशी सिंपल केली. आणि त्यानंतर ना मला भाकरी टाकायच्या होत्या 2, आणि म्हणलं कपडे टाकल्याच्यानंतर भाकरी टाकून घ्यावं. कारण आता फक्त भाजी जर टाकली तर आपले कामं होतात, शिजत राहते भाजी आणि आपलं कामही होतं. मुलंही टी व्ही लावून दिलं होतं, बघत बसली होती. दादाची मुलं पण येतात ना वरतून, छोट्या दादाची, मोठ्या दादाची, कधी हे पोरं जातात वरती. पण शक्यतो मी यांना वर जाऊच देत नाही, कारण ना वर खाली करून ना कधी पडतील आणि कधी भांडणं करून घेतील ना, त्यांची काही शक्यता नसते. त्यामुळे मी फक्त टी व्ही लावून देते आणि बाकीच्यांना इथंच बोलवते, इथेच खेळा तुम्ही माझ्यासमोर, असं सांगत असते. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते, कारण मी जास्त काही शूट केलं नाही, घरात खूप कामं होती. आणि ती कामं करत करत पाऊस पण आला होता, त्यामुळे खूप सारा गोंधळ सुरू होता. आणि त्यानंतर ना खूप दमले होते ते, मग झोपून गेले होते मी दुपारचं. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.